Hello everyone, welcome back to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture in the lecture series of Maharashtra Civil Services Leave Rules 1981. तर आपण महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 मध्ये सेक्शन 55 पर्यंत बघितलेला आहे. तर ह्याच्यानंतर आपण सेक्शन 56 टू सेक्शन 60 आज या लेक्चरमध्ये आपण पार्ट 3 मध्ये कव्हर करणार आहे. पार्ट 3 म्हणजे आपण आपल्या सोयीनुसार पार्ट 3 बनवलेला आहे. ॲक्टमध्ये असं काहीही पार्ट 3 नाही आहे. ओके, चॅप्टर 5 मध्ये आहे. सेक्शन 56 टू सेक्शन 60 खूप मोठे मोठे सेक्शन आहेत, त्यामुळे खूप मोठा व्हिडिओ येणार, परत बघायला समजायला पण खूप अवघड जाणार आहे. त्यामुळे आपण पार्ट्समध्ये बघायला लागलो. त्यामध्ये चला स्टार्ट करूया सेक्शन 56 पासून. ओके, तर रूल 56 आहे, फर्निशिंग ऑफ दी सर्टिफिकेट टू ऑडिट ऑफ नॉन अवेलमेंट ऑफ दी वेकेशन. तर यामध्ये जे आहे ते नॉन अवेलमेंट फर्निशिंग ऑफ दी सर्टिफिकेट काय मिनिंग आहे याचं आपण ते बघूया. त्यात सगळ्यात पहिला तर ह्यामध्ये जे 56मध्ये दिलं आहे की फर्निशिंग ऑफ दी सर्टिफिकेट टू ऑडिट ऑफ दी नॉन अवेलमेंट ऑफ वेकेशन. तर ह्यामध्ये म्हटलं की गव्हर्मेंट सर्वंट, तुम्ही हे वाचून घ्या की तुम्हाला मी मराठीमध्ये मीनिंग सांगते ह्याचा, की गव्हर्मेंट सर्वंट ज्याला वेकेशन मिळते, म्हणजे जो वेकेशन मिळतो ज्याला, म्हणजे जो कन्सर्निंग गव्हर्मेंट सर्वंट आहे त्याला काय करायला लागते, जर त्याने वेकेशन घेतला नाही किंवा अर्धवट घेतला असेल, म्हणजे 30 डेजचा वेकेशन त्याला मिळत असेल तर तो पूर्णच घेतला नसेल किंवा अर्धवट 15 दिवसाचा घेतला असेल. ओके, तर त्यामध्ये त्याला एक सर्टिफिकेट द्यावं लागतं. त्याला एक काय करायला लागतं, सर्टिफिकेट द्यावं लागतं. सर्टिफिकेट तो आपल्या हेड ऑफिसला देतो, त्यासोबत डिपार्टमेंट हेडकडून मिळालेला असतो ऑर्डर, तो अटॅच करायला लागतो. बघा, वाचून बघूया आपण. It is the duty of government servant concerned to furnish a certificate to the head office along with the copy of order to the head or to his of his department that he has not availed himself of an vacation or portion thereof unless he comes under one or other of the general classes specified below. तर ह्यामध्ये काय म्हटले गेले की गव्हर्नमेंट सर्वंट ज्याला वेकेशन मिळतं, जर त्यानं वेकेशन घेतला नसेल किंवा कमी अर्धवट वेकेशन घेतला असेल तर त्याला एक सर्टिफिकेट द्यायला लागणार आहे, आणि ते जे सर्टिफिकेट आहे तो आपल्या हेड ऑफिसला देतो. कुणाला देणार आहे तो जो सर्टिफिकेट हेड ऑफिसला देणार आहे. ओके, त्यासोबत डिपार्टमेंट हेडकडून मिळालेली जो ऑर्डर असते ती अटॅच करावी लागते. पण काही क्लासेसमध्ये कसं असते की काही क्लासेसमध्ये तसं नसते. का नसते बघूया आपण त्याचं, हे बघूया आता नोटमध्ये. पण काही क्लासेसमध्ये द फॉलोइंग गव्हर्नमेंट सर्वंट्स आर रिक्वायर्ड बाय द जनरल ऑर्डर ऑफ द गव्हर्नमेंट टू परफॉर्म ड्युटीज थ्रू आउट दी वेकेशन्स. ह्यामध्ये काही क्लासेसमध्ये का नसते, कारण ऑफिसर्सना गव्हर्नमेंटने आधीपासूनच ऑर्डर करून ठेवलेलं असते की त्यांना वेकेशनमध्ये सुद्धा काम करायचं असते. म्हणजे काही क्लासेसमध्ये काय असते, जनरल क्लासेसमध्ये, की काही क्लासेसमध्ये यांना काय मिळणार नाही आहे, वेकेशन मिळणार नाही आहे, कारण त्यांच्या ऑर्डरमध्येच असं मेन्शन केलेलं असते की तुम्हाला वेकेशन मिळणारच नाही आहे असं. तर त्या कॅटेगरीमध्ये कोणकोणते कॅटेगरीज आहेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिला जे ज्युडिशियल ऑफिसर्स अंडर ट्रेनिंगमध्ये जे असतात ना, ट्रेनिंग घेणारे नवीन ज्युडिशियल ऑफिसर्स, म्हणजे आता आपण बघूच की आपण लॉ पासआउट झाल्यानंतर आपण 5 वर्ष अभ्यास केलेला असतो आणि JMFC झाल्यानंतर जे ट्रेनिंगमध्ये जातोय ना आपण, त्याच्यासाठी असते. ते जे ट्रेनिंग असते त्या पिरियडमध्ये तुम्ही जे ज्युडिशियल ऑफिसर्स असतात त्यांना ते मिळणार नाही आहे, त्यामध्ये नसतं. त्याच्यानंतर हेड क्लर्क जे असतात, शेरिस्टर जे असतात, किंवा नाझीर जे असतात, शेरिस्टरदार किंवा नाझीर ऑफ दी डिस्ट्रिक्ट कलेक्टर, त्यांना हे काय त्यांना ऑलरेडी त्यांच्या ऑर्डरमध्ये असं मेन्शनच नसतं. ओके, एक्झाम्पल बघा, एका डिस्ट्रिक्ट कोर्टमधला हेड क्लर्क आहे, हेड क्लर्क आहे. ओके, आता त्याला या कोर्टला वेकेशन आहे पण त्याला काम सुरू ठेवायचं आहे, वेकेशन आहे पण काम सुरू ठेवायचं आहे. त्यामुळे तो वेकेशन घेऊ शकत नाही, कारण त्याला ऑडिटसाठी वेगळं सर्टिफिकेट द्यायची गरज नसते, कारण ऑलरेडी या कॅटेगरीमध्ये तो येतोच. ओके, वेकेशनची, कारण त्याला वेकेशन नसतेच ना. आपण काय म्हणले की एखाद्या वेकेशन मिळणारा गव्हर्नमेंट ऑफिसर जर वेकेशन घेत नसेल तर त्याला सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे, कारण या ऑफिसर्सना तर वेकेशन मिळणारच नाही आहे, तर त्यांना सेपरेट सर्टिफिकेट देण्याची काय गरज आहे, नाहीच. ओके, समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जरा अवघड आहे पण इझी लँग्वेजमध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न करते. 57मध्ये काय म्हटलं गेलं आहे, गव्हर्नमेंट सर्वंट प्रिक्लुडेड फ्रॉम द एन्जॉईंग अ पार्ट ऑफ वेकेशन. तर यामध्ये काय म्हटलं गेलं आहे की इन केस ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट हू इज प्रिक्लुडेड फ्रॉम एन्जॉईंग अ पार्ट ऑफ द वेकेशन बाय द रिझन ऑफ हिज ट्रान्सफर. रिझन बघा कुठले कुठले आहेत, मी राऊंड करत जाते.
reason of his transfer, the time actually spent in traveling from one station to another, and not the full joining time admissible under the rules, should be added to the period by which he has been prevented from enjoying the vacation by reason of his transfer. तर यामध्ये काय म्हणलं गेलंय, एवढंच आहे 57 मध्ये. तर 57 मध्ये बेसिकली काय म्हणलं गेलं यामध्ये, की जर एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंटला ट्रान्सफरमुळे पूर्ण वेकेशन एन्जॉय करता आला नाही आहे, तर त्याला फक्त ट्रॅव्हलिंग टाईम म्हणजे स्टेशन बदलण्यासाठी ह्या स्टेशनपासून त्या स्टेशनपर्यंत ॲक्च्युअल प्रवासात किती वेळ गेलेला आहे तो बदलण्यासाठी ॲक्च्युअल प्रवासात गेलेला वेळ वेकेशनमध्ये ॲड करून कन्सिडर केला जाणार आहे. बघा की तुम्हाला समजलं नसेल तर एक्झाम्पल सांगते. एक टीचर आहे, टीचरला 30 डेज वेकेशन दिलं गेले. किती? 30 डेज वेकेशन दिला गेला आहे. पण वेकेशन सुरू असताना त्याचा दुसऱ्या शहरात ट्रान्सफर झाला. वेकेशन सुरू असतानाच ट्रान्सफर झाला आहे. मग त्याला आता जो ट्रॅव्हलिंगला ॲक्च्युअल 3 डेज लागतात ना, मग ते वेकेशनमध्ये तो ज्या दिवशी वंचित झाला आहे म्हणजे ते दिवस प्लस वेकेशनचे 30 डेज प्लस 3 डेज टायमिंग त्यामध्ये काउंट होते, म्हणजे टोटल 33 डेज त्याला मिळणार आहेत. ओके, समजलं. 58 बघू. 58 पण इझी आहे, छोटा आहे. टर्मिनेशन ऑफ पीरियड ऑफ सर्व्हिस ऑन द ट्रान्सफर फ्रॉम द वेकेशन डिपार्टमेंट टू नॉन वेकेशन डिपार्टमेंट. आता ह्यामध्ये काय म्हणलं की टर्मिनेशन ऑफ सर्व्हिस पीरियड ट्रान्सफर वेकेशन डिपार्टमेंट टू नॉन वेकेशन डिपार्टमेंट. सगळ्यात पहिला पॉईंट बघूया. ह्यामध्ये वेकेशन, ह्यामध्ये की पॉईंट लिहून घ्या. पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय केलं आहे, वेकेशन डिपार्टमेंटपासून नॉन वेकेशन डिपार्टमेंटला ट्रान्सफर केले. जर एम्प्लॉईला when the government servant is transferred from vacation department to non-vacation department, his period of service in the former will be considered to have terminated with the effect from the close of last vacation enjoyed by him. समजलं? मला तर नाही समजलं, बघू आता. त्यामध्ये जर एम्प्लॉईला वेकेशन डिपार्टमेंटमधून नॉन वेकेशन डिपार्टमेंटमध्ये जर ट्रान्सफर केलं असेल, तर त्याच वेकेशन डिपार्टमेंटमधला जो सर्व्हिस ऑफिशियल असतो ना, लास्ट वेकेशनच्या शेवटी संपलेला असेल मानलं जाईल. त्यामध्ये एक्झाम्पल बघा. एका गव्हर्नमेंट कॉलेज टीचरला वेकेशन डिपार्टमेंट ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये नॉन वेकेशन डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर, म्हणजे ऑलरेडी काय होतं की गव्हर्नमेंट टीचर कॉलेज टीचर आहे ना, त्याला वेकेशन डिपार्टमेंट म्हणजे वेकेशन मिळत होते त्याला, पण त्याला ट्रान्सफर कुठं केलं गेलं, रेव्हेन्यू डिपार्टमेंटला. रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये तर वेकेशन नसतोच ना, मग नॉन वेकेशन डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर केलं गेलं. त्याचं वेकेशन डिपार्टमेंटमधलं जे सर्व्हिस काउंट आहे ना, लास्ट समर वेकेशन संपल्यानंतर संपलं जाईल असं मानलं जाईल. ओके, ते सर्व्हिस काउंट असणार आहे ना, तिथं काउंट असणार आहे वेकेशन डिपार्टमेंटमध्ये. ओके, त्याच्यानंतर सेकंड बघा. नॉन वेकेशन डिपार्टमेंटपासून तुम्हाला ट्रान्सफर कुठं केले गेले, वेकेशन डिपार्टमेंटला. when the government servant is transferred from non vacation department to vacation department, his period of service in the latter will be held that have been commenced from the joining of vacation department. तर ह्यामध्ये सुद्धा तसंच आहे की जर नॉन वेकेशन डिपार्टमेंटमधून वेकेशन डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर झालं तर नवीन सर्व्हिस काउंट जॉईनिंग डेटपासून त्यांना काउंट होणार आहे. म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटपासून त्यांना कॉलेज लेक्चरर म्हणून त्यांना जर ट्रान्सफर केला असेल, तर त्याचं वेकेशन डिपार्टमेंट कधीपासून, ज्या दिवशी तो जॉईन केला आहे त्या दिवसापासून चालू होणार आहे. तर नोट दिले ह्यामध्ये. नोटमध्ये काय म्हणले की जर वेकेशन चालू असताना एम्प्लॉईला नॉन वेकेशन डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर झाला असेल, काय म्हटलंय, वेकेशन चालू असताना एम्प्लॉईला नॉन वेकेशन डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर झालं, तर लास्ट वेकेशन एन्जॉयड म्हणजे तो लास्ट वेकेशन फुल किंवा पार्टली जितका घेतला होता तेवढं कन्सिडर केलं जाणार आहे. म्हणजेच काय, समजलं ह्याचा मिनिंग की म्हणजेच काय असणार आहे. एक्झाम्पल बघा की एका टीचरला मे वेकेशन सुरू असताना ट्रान्सफर केलं, तर नॉन वेकेशन डिपार्टमेंटमध्ये तो वेकेशन 10 डेज एन्जॉय करून गेला असेल, तर तेच त्याचं लास्ट वेकेशन डेज एन्जॉय केला असं कन्सिडर केलं असणार आहे त्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे ह्यामध्ये 59 बघा. 59 मध्ये गव्हर्नमेंट सर्वंट इन दी वेकेशन डिपार्टमेंट नॉट एंटायटल टू पे इफ ही रिझाईन्स विदाउट प्रिव्हियस इंटिमेशन. म्हणजे काय म्हणले की नो पे इन द वेकेशन इफ रिझाईन. वेकेशनमध्ये तुम्ही विदाउट इंटिमेशन कोणतंही नोटीस न देता काय केला गेला, इथे काय केलं आहे की रिझाईन केला आहे, तर त्यावेळेस काय. सगळ्यात पहिला ह्याचा की पॉईंट लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या, जर तुम्हाला गरज असेल तर मी सांगते. ॲक्टिंग अपॉइंटमेंट
ऑर एक्स्ट्राऑर्डिनरी लिव्ह केस. ॲक्टिंग अपॉइंटमेंट किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी लिव्ह केसमध्ये काय असतं ते आपण इथं बघायचं आहे. पहिला आपण बघू बेअर ॲक्ट रीडिंग करून की ह्यामध्ये काय दिलं गेलं आहे. अ गव्हर्नमेंट सर्वंट सर्विंग इन द डिपार्टमेंट टू विच regular vacation are allowed, who holds only an acting appointment is not entitled to any pay for period of vacation if he resigns the appointment without any previous intimation from the day his office reopens for the business after the vacation. आता याचा मीनिंग काय दिले यामध्ये, जर गव्हर्नमेंट सर्वंट ॲक्टिंग अपॉइंटमेंटवर असेल म्हणजे टेम्पररी काम बघत असेल, ॲक्टिंग अपॉइंटमेंट म्हणजे की टेम्पररी काम बघतोय तो, आणि वेकेशन नंतर त्याने लगेचच रिझाईन केलं पण आधी इंटिमेशन दिलेलं नाही आहे. काय म्हटले मी, आधी इंटिमेशन काय केलं, दिलेलं नाही आहे. बघा, सिमिलरली द गव्हर्नमेंट सर्वंट सर्विंग इन द डिपार्टमेंट विच रेग्युलरली वेकेशन अलाउड who joins the appointment from extraordinary leave only a day or two previous beginning vacation, not entitled to pay for period of vacation if he goes again on the extraordinary leave without returning to the duty on the reopening of his office. ह्यामध्ये एवढंच म्हटलंय की जर गव्हर्नमेंट सर्वंट ॲक्टिंग अपॉइंटमेंटवर गेला असेल, टेम्पररी काम बघत असेल आणि तो ॲक्टिंग अपॉइंटमेंट वेकेशन नंतर त्याने लगेचच रिझाईन केला असेल पण आधी इंटिमेशन दिलेलं नाही आहे त्यामध्ये, तर त्याला वेकेशनसाठी पे मिळणार नाही. पे मिळणार नाही. तो काय केला आहे, 30 डेज वेकेशन होते, 30 डेज वेकेशनवर गेला आणि त्याच्यानंतर त्याला वेकेशन कसं असते, पेड असते मोस्टली, तर त्यानं काय केला की रिझाईन दिला आणि इंटिमेशन दिला नाही त्या वेकेशनच्या पिरियडमध्येच. इंटिमेशन दिला नाही तर ते 30 दिवसाचा त्याचा जो पगार आहे तो इथं काय केला जाणार नाही, दिला जाणार नाही. त्याच्यानंतर काय म्हटलंय, तसेच जर एखादा सर्वंट एक्स्ट्राऑर्डिनरी लिव्हवर होता, इथून सेकंड पॉईंट सिमिलरली सेकंड पॉईंट, तसेच जर एखादा सर्वंट एक्स्ट्राऑर्डिनरी लिव्हवर होता आणि फक्त वेकेशन सुरू होण्याच्या आधीच जॉईन झाला आणि परत वेकेशन नंतर पुन्हा म्हणजे काय केलं आहे की 30 डेज आला, 30 डेजचे वेकेशन पिरियडच्या आधी 2 डेज आला आहे, 2 डेज आला आणि 30 डेज सुट्टी मिळाली ना, आपण कॉलेजला करत होतो तसे. 2 डेज आली आणि त्याच्यानंतर परत 2 डेज काय घेतला, ह्याच्यानंतर परत 2 डेज आला आणि ह्याच्यानंतर सुट्टी 30 दिवस झाल्यानंतर 2 दिवस आला आणि परत वेकेशनवर गेला. तर अशा वेळेस त्याला रिझ्युमिंग डे, त्याला वेकेशनचा पे मिळणार नाही यामध्ये, तो फक्त सुट्टीसाठी आला होता. ओके, तर त्याच्यानंतर लास्ट यामध्ये सेकंड पॉईंट काय म्हटलं की टीचरचा पॉईंट सांगितलं. यामध्ये तुम्ही ह्याला पॉईंट लिहून घ्या की टीचर्स और असिस्टंट लेक्चरर इन टेम्पररी पोस्टवर जे असतात ना कॉलेजवर वगैरे शिकवायला, त्यांच्यासाठी काय असते ह्यामध्ये ते बघूया आपण. ह्यामध्ये काय म्हटलं आहे की जर टीचर गव्हर्नमेंट सेकंडरी स्कूल किंवा असिस्टंट लेक्चरर म्हणून टेम्पररी पोस्टवर जे असतात त्यांना पोस्ट वॅकेट आहे म्हणून त्याला घेतलं असतं, तर त्याला वेकेशनचा पे मिळू शकतो. मिळू शकतो, हां शकतो म्हणलात म्हणजे मिळणारच असं नाही आहे, मिळू शकतो. पण त्यामध्ये कंडिशन घातली आहे. ह्यामध्ये काय आहे बघा, कंडिशन्स इथून आहेत, त्यामध्ये कंडिशन्स, त्यामध्ये पिरियड्स दिलेत, मे बी ग्रँटेड आहे त्यामध्ये. तर त्याची सर्व्हिस वेकेशन सुरू होण्याच्या आधीच संपवली गेली असेल, एकतर त्याची जी सर्व्हिस आहे वेकेशन सुरू होण्याच्या आधीच संपवली गेली असेल तर त्याला काय केलं गेलं इथं पे मिळू शकतो, किंवा त्याने त्या अकॅडमिक इयरमध्ये कमीत कमी 8 महिने सर्व्हिस करायला पाहिजे. दिले का 8 महिने, 8 मंथ्स, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपला लास्ट जो सेक्शन आहे तर मी सेक्शन म्हणले तर कन्सिडर करून चला की रूल 60 मध्ये काय म्हणले, हाफ पे लिव्ह. इझी आहे. आता हाफ पे लिव्ह मध्ये काय आहे की हाफ पे लिव्ह सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे, the half pay leave account of every year every government servant shall be credited with half pay leave in advance in 2 installment 10 days each of the first day of the January and the July every calendar year. तर ह्यामध्ये काय म्हटले, प्रत्येक गव्हर्नमेंट सर्वंटचं हाफ पे लिव्ह अकाउंट 2दा क्रेडिट केलं जाणार आहे. कितीदा? 2दा. त्यामध्ये काय असणार आहे की सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, 10 days ऑन दी 1st जानेवारी, 10 days ऑन 1st जानेवारीला 10 दिवस असणार आहेत आणि सेकंड 10 days ऑन दी 1st जुलै, असं इथं दिलेलंच आहे. समजलं. त्याच्यानंतर म्हणजेच एका वर्षात टोटल 20 days हाफ डे तुम्हाला लिव्ह मिळू शकतो. हाफ डे लिव्ह म्हणजे पूर्ण दिवसाचा हाफ डे लिव्ह. एक्झाम्पल बघूया आपण यामध्ये.
एका ऑफिसरला दर वर्षाला जानेवारी 1ला 10 दिवस आणि जुलै 1ला 10 दिवस असे मिळून टोटल 20 डेज, म्हणजे तुमचे ते 10 दिवस आहेत ते टोटल किती, म्हणजे 1 जानेवारीपासून जुलैपर्यंत तुम्हाला मिळणार आहेत. परत त्याच्या पुढचे 10 आहेत ते जुलैपासून परत पुढचे डिसेंबरपर्यंत मिळणार आहेत, असं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया सेकंड पॉईंट काय आहे यामध्ये. तर बघा, मी इझी लँग्वेजमध्ये सांगते, नोट डाऊन करून घ्या पाहिजे असेल तर. जर गव्हर्नमेंट सर्वंट वर्षामध्ये जॉईन झाला असेल, वर्षाच्या मध्ये, म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट काय झाला असेल, जुलै जून असं मध्येच जॉईन झाला असेल, तर त्याला प्रपोर्शनेट लीव्ह मिळते. प्रपोर्शनेट लीव्ह मिळणार आहे. म्हणजे काय, फॉर्म्युला आहे त्याचा एक. फॉर्म्युला लिहून घेणार असेल तर घ्या, मी सांगते. ह्यामध्ये फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला जो आहे ह्यामध्ये, फॉर्म्युला 5/3 days per completed month of service. ओके, हा जो आहे तो फॉर्म्युला आहे, इथे दिलेलाच आहे, तुम्ही पाहिजे असेल तर लिहून घ्या. त्याच्यानंतर थर्डमध्ये म्हणलं की जर गव्हर्नमेंट सर्वंट, ह्याचं राहिलं, ह्यामध्ये जर गव्हर्नमेंट सर्वंट वर्षाच्या मध्ये जॉईन झाला असेल तर ह्या फॉर्म्युल्यानुसार वर्क करणार आहे ह्यामध्ये. असं तुम्ही ॲव्हरेज प्रपोर्शनट काढणार आहे ह्यामध्ये. त्याच्यानंतर थर्डमध्ये काय म्हटलं, जर गव्हर्नमेंट सर्वंट रिटायर्ड किंवा रिटायर्ड होणार असेल किंवा रिझाईन करणार असेल तर त्याला लास्ट हाफ इयर जो असतो त्याच्यासाठी किती मिळणार आहे, लास्ट हाफ इयर प्रपोर्शनेट लीव्ह मिळते. ते पण सेम असंच असणार आहे, हेच फॉर्म्युला इथं कन्सिडर केलं जाणार आहे. त्याच्यानंतर फोर्थमध्ये काय म्हटलं गेलं आहे, फोर्थमध्ये बघा की जर गव्हर्नमेंट सर्वंटला रिमूव्ड किंवा डिसमिस्ड केलं असेल तर त्याला लास्ट कंप्लिटेड मंथपर्यंतच हाफ पे, तुम्हाला रिमूव्ह केले ना त्याच्या ह्याच्यापर्यंतच तुम्हाला काय मिळणार आहे, तिथं जे पेमेंट आहे ते मिळणार आहे तुम्हाला 8 मंथ्सपर्यंत मिळणार आहे. त्याच्यानंतर बी पॉईंट बघा, ह्यामध्ये बी पॉईंटमध्ये काय दिले गेले, जर गव्हर्नमेंट सर्वंट सर्व्हिसमध्ये असतानाच डेट झाला तर त्याची डेट मंथपर्यंत लीव्ह अकाउंट क्रेडिट केली जाणार आहे. म्हणजे 8 तारखेला वारला असेल तर 8 तारखेपर्यंतचे जे पेमेंट आहे ते त्याला मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर फिफ्थ पॉईंट जो आहे, त्या फिफ्थ पॉईंटमध्ये जर एम्प्लॉईचा काही काळ डाईज नॉन असं दिला असेल, म्हणजे नॉन काउंटेड ॲज अन ड्युटी पिरियड असेल तर ह्यामध्ये काय असणार आहे, जसे की अब्सेन्स विदाऊट परमिशन असते किंवा सस्पेन्शन विदाऊट ड्युटी असेल तर पुढच्या हाफ इयरमध्ये लीव्ह कमी केल्या जाणार आहेत तुमच्या ज्या आहेत त्या. त्याच्यानंतर फॉर्म्युला आहे, हाच फॉर्म्युला आहे, त्यामध्ये 1/18 ऑफ डाईज नॉन पीरियड, म्हणजे मॅक्झिमम 10 दिवस इथं असतं, मॅक्झिमम 10 डेज असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो बघा, ह्यामध्ये काय म्हटलं गेलं की हाफ पे लीव्ह क्रेडिट करताना जर फ्रॅक्शन आला तर तो राऊंड ऑफ होणार आहे, म्हणजे नियरेस्ट डेला जाणार ते. जर कॅल्क्युलेशन 7.6 डेज एक्झाम्पल देते, 7.6 डेज होत असेल तर टोटल किती असणार आहे, 8 डेज काउंट होणार. ओके, एवढंच आहे. त्याच्यानंतर बी पॉईंटमध्ये बघा, ह्यामध्ये बी पॉईंटमध्ये काय म्हटलं आहे, हाफ पे लीव्ह 2 कारणांसाठी ग्रँट केली जाणार आहे तुम्हाला. ऑन मेडिकल, म्हणजे आजारी असाल तर देणार, किंवा तुम्हाला ऑन प्रायव्हेट अफेअर्स, तुमचे काय असतील ते पर्सनल कामासाठी दिले जाणार आहेत. प्रायव्हेट अफेअर्स, तुमचे काही अफेअर्स असू देत ते त्यामध्ये जाणार आहेत. त्याच्यानंतर ह्यामध्ये काय असणार, प्रोव्हायडेड दॅट दिले, ह्यामध्ये प्रोव्हायडेड दॅटमध्ये काय एक्सेप्शन दिले. पण जर एम्प्लॉई परमनंट सर्व्हिसमध्ये नसेल किंवा टेम्पररी किंवा प्रोबेशनमध्ये असेल तर त्याला हाफ पे लीव्ह ग्रँट होणार नाही, अनलेस ऑथॉरिटीला वाटेल, जर अथॉरिटीला वाटत असेल की त्याला द्यावं तरच ग्रँट होणार आहे तिथं. त्याच्यानंतर काय म्हणले, एक्सेप्शन जर मेडिकल अथॉरिटीने डिक्लेअर केलं की एम्प्लॉईला परमनंट इनकॅपॅसिटेड आहे तर त्याला ग्रँट लीव्ह होऊ शकते त्यामध्ये. ओके, हे समजलं. आपला जो 60 रूलपर्यंत आहे तो आपलं कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघणार, नेक्स्ट लेक्चरमध्ये 61 पासून कमिटेड लीव्ह आपण बघणार आहे, 61 to 65. थँक्यू.